प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा आपण रिकनेक्ट झालो. सलाम प्रत्येकाला. जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. 5 स्तोत्रसहित 113 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या सेवकांनो स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा, आत्तापासून सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद हो. स्तोत्रसहिता 113 याचं पहिलं आणि दुसरं वचन सांगतं की परमेश्वराचे स्तवन करा, आत्तापासून सदा सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद हो. होय, आपण नेहमी निरंतर परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद करणारे असलो पाहिजे. नेहमी सदा सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद करणारे असलो पाहिजे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयकरता. आजची वेळ संध्या मास तू आम्हास दिलीस त्याबद्दल ख्रिस्तामध्ये धन्यवाद. होय, आमच्यातून कळत नकळत होणाऱ्या सर्व चुकांच्या मातू क्षमा कर आणि ज्यांनी आमची मनं दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर आणि जे कोणी आज बंधनात असतील, आजारपणात असतील, त्रासात असतील, त्यांना त्या सर्व बंधनातून ख्रिस्तामध्ये तू मोकळं कर. येणारं वचन प्रार्थना ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर आम्हाला ठाऊक आहे म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आपण आज एकत्र आलेले आहोत आणि या एकत्र येण्याविषयी आपण रविवारच्या संदेशामध्ये ऐकलं. एक चित्त एखाद्या गोष्टीसाठी एकत्र येणं आणि त्याकरता प्रार्थना करणं, त्या ठिकाणी ख्रिस्त उपस्थित असतो. ख्रिस्त म्हणतो की जिथे माझ्या नामाने 2-3 जमलेत त्यामध्ये मी आहे. आणि होय, तो आपल्यामध्ये आहे. तो आपल्यामध्ये आत्मिकरित्या उपस्थित आहे आणि तो आपल्याला आत्म्याने त्याच्या चालवितो. परमेश्वर त्याच्या आत्म्याने आपणास चालवितो. हा विश्वास आपल्या ठाई आहे आणि तो विश्वास आपण आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत दृढ धरावा. शेवटच्या क्षणापर्यंत दृढ असा धरावा आणि तो विश्वास आपण आपल्या जीवनी जर राखत आहोत तर आपण त्या दिवसाकरता तयार होत असलेले असे आहोत. काय पण तो विश्वास आपल्या ठाई कार्य याने राखलेला असा आहे काय? आपल्या ठाई ती विश्वास आणि कार्य दोन्ही अशा गोष्टी आहेत काय? देवाचं वचन, प्रार्थना आणि कार्य, जे वचन ऐकतात त्यानुसार वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. हे आपण 1-2 गीतांद्वारे प्रभूला आपले अर्पण सादर करू ख्रिस्तामध्ये आजच्या दिवसाकरता, कारण की तो तारणारा आहे. आपली तारू विश्वासरूपी पार नेणारा असा तो विश्वासाचा उत्पादक, मार्ग, सत्य आणि जीवन असा आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुग है. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुग है. हालेलुया हालेलुया. एक मिनिट. सॉरी काला. आपण पुन्हा एकदा सुरुवात करू. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुग है. तारक तो सामर्थ्य
सामर्थ्य तो येशू दे युगानुयुगा हे आहा हा 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 हालेलुया हो 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 होसाना हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 हा दिवस प्रभूचा आहे उल्हास आनंद करू हा दिवस प्रभूचा आहे उल्हास आनंद करू किती थोर तो दे सर्वस आपणास दिले किती थोर तो दे सर्वस आपणास दिले तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुगा हे तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुगा हे आहा हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुगा हे तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुगा हे आहा हा हालेलुया हो हो होसाना हालेलुया हो हो होसाना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे सैतानी बंधनातूनी आपणास सोडवितो सैतानी बंधनातूनी आपणास सोडवितो तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुगा हे तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुयुगा हे आहा हा 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 हालेलुया हो 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 होसाना हा 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 हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समयाकरता धन्यवाद देऊ देवाचं वचन ऐकलं पहा की आपण आत्तापासून सदा सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या आत्तापासून सदा सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या आपण नेहमी निरंतर देवाच्या नावाला धन्यवाद देणारे असलो पाहिजे
स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये सांगतो पहा, माझ्या मुखी नित्य स्तवन असत जाईल. दिवसभर माझ्या मुखातून तुझे स्तवन हो. ते स्तवन नित्य आपल्या ठाई राखा. नित्य स्तुती, आराधना, वचन आपल्या ठाई देवाची ख्रिस्तामध्ये राखा. सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्तामध्ये पित्याकडे हात उंचवणारे, सर्व अडचणी, सर्व दुःखात, सर्व क्लेशात आस्था आणि पश्चातापाने आपली धाव संपवणारे आपण असलो पाहिजे. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. येशूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. आपण एक प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयकरता येणारं वचन प्रत्येकाच्या जीवनात तू आशीर्वादित कर, कार्यान्वित कर. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात तू ऐकले आहेस आणि त्याचं फळ दिलेलं आहेस म्हणून प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता पुन्हा एकदा त्याने आपणास एकत्र आणलं, सुंदररित्या दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आपल्याला आशा आहे की पहा, रोज जसा दिवस आपल्या जीवनात आपण पाहतो, रोज त्याच्या दयेमध्ये वाढत असतो. रोज एक दिवस तो आपणास दाखवतो, म्हणजे रोज प्रति दिवशी त्याची दया नवीन अशी होत असते. आपल्या जीवनामध्ये ती दया नवीन अशी होत असते. पहा, देवाचं वचन सांगतं की आपण आशा धरल्याने तरलो. आणि पहा, शेवटपर्यंत सुद्धा जे आशा धरतील, विश्वास धरतील, तेच तारले जातील. जे धीर धरतील, विश्वास धरतील, आशा धरतील, ते तारले जातील, ते तरतील. नोहाचं तारू त्या काळी पाण्यावर तरलं, कारण की त्यांनी देवाच्या वचनानुसार बांधणी केली. या काळी जे जे निवडलेले आहेत, ते जे विश्वास धरतील, तेच तरतील.
पहा, जो मनुष्य विश्वास धरेल, आशा धरेल, तोच तरेल. आणि तो विश्वास ख्रिस्त आहे, ती आशा ख्रिस्त आहे. जसा ख्रिस्त आपणा सर्वांच्या पापांकरता मारला गेला, उरला गेला, उठविला गेला, ती आशा आपल्या ठायी आहे. तसाच पिता ख्रिस्तावर धरलेल्या विश्वासाद्वारे आपल्यालाही तारण देईल, आपल्यालाही त्या मरण्याच्या अवस्थेतून बाहेर काढेल. आणि जे कोणी ख्रिस्ताच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते मरणातून जीवनामध्ये पार गेलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आशा धरल्याने तरलो. पहा, देवाचं वचन सांगते की आशा धरल्याने तरलो. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड. आपण त्या आशेमध्ये, त्या विश्वासामध्ये वाचवलेले असे आहोत, तरलेले असे आहोत. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विश्वास, ती आशा आपल्या ठाई आपण राखली पाहिजे. जो विश्वास आपल्याला ख्रिस्तामध्ये पित्याने दिला, तो विश्वास, ती आशा आपल्या ठाई आपण राखणं गरजेचं आहे. दुसरी कुठलीच गोष्ट आपल्याला त्या दिवशी वाचवणार नाही. जे कोणी विश्वास धरतील, आशा धरतील, तेच वाचवले जातील. वाचलं कोण जाईल? जे विश्वास धरतील. आणि याकोब म्हणतो, विश्वासाबरोबर कार्य नसतील तर तो जाते निर्जीव आहे. विश्वासाबरोबर कार्य हवे. आपण जर विश्वास ख्रिस्तावर धरलेला आहे तो दृढ असा राखा. जो कोणी तो विश्वास राखेल, ती आशा राखेल, तो तरला जाईल. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड. आशा धरल्याने तरलो. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. पहा, रोमकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं? रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय, रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 17 वचन. पौलाचे रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 17 वचन काय म्हणतं पहा. कारण तिच्या देवाने न्यायत्व विश्वासासाठी प्रगट होते. कारण तिच्या देवाचे न्यायत्व विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. प्रेज द लॉर्ड. शास्त्रलेख काय आहे? की नीतिमान विश्वासाने वाचेल. तो कुठलंही दुसरं धार्मिक कृत्य करणारे नाही, या जगातल्या मोठमोठ्या गोष्टी मिळवल्याने नाही, तर नीतिमान जो परमेश्वरामध्ये निवडलेला आहे, आपलं पाचारण निवडणूक शोधतो, ख्रिस्ताला आपल्या जीवनी शोधतो, नवी उत्पत्तीमध्ये बदलतो, आपल्या मनाचं नवीकरण करतो आणि ख्रिस्त ही आशा, तो विश्वास आपल्या ठाई शेवटच्या क्षणापर्यंत राखतो. असे सर्वजण जे ख्रिस्ताच्या नीतिमत्वामुळे नीतिमान ठरवलेले, असे कशाने वाचतील? तर विश्वासाने वाचतील. नीतिमान विश्वासाने वाचेल. हेच वचन पहा, हबक्कूक याचा दुसरा अध्याय 4थं वचन काय म्हणतं पहा. हबक्कूक याचा दुसरा अध्याय 4थं वचन. पौल जे म्हणतो, शास्त्रलेख सांगतो, पौलाने ज्या शास्त्रलेखाचा उल्लेख केलेला आहे ते वचन कुठं नमूद आहे? तर हबक्कूक याचा दुसरा अध्याय 4थ्या वचनामध्ये नमूद आहे की नीतिमान कशाने वाचेल? विश्वासाने वाचेल. आणि वाचतील कोण? जे विश्वास धरतील. पहा, हबक्कूक याचा दुसरा अध्याय 4थं वचन. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. नीतिमान कोण आहेत? जे धार्मिक आहेत. धार्मिकता म्हणजे काय? नीतिमत्व. आणि ती कोणाद्वारे दिली? तर ख्रिस्ताद्वारे दिली. एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरले.
पहा, एकाच्या आज्ञाभंगामुळे सर्वांना ते पाप लादण्यात आलं, पण एकाच्या आज्ञा पालनामुळे सर्वजण नीतिमान ठरतील. रोमकरास पत्र 5 अध्याय 19 वचन काय म्हणतं? जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने बहुत जण पापी ठरले, जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे बहुत जण पापी ठरले, तसे त्या एकाच्या आज्ञा पालनाने बहुत जण नीतिमान ठरतील. एकाच आज्ञाभंग आदाम आणि एकाच आज्ञापालन ख्रिस्त, येशू ख्रिस्त. त्याच्यामुळे सर्वजण नीतिमान ठरतील. त्या दिवशी कोण तरेल? ख्रिस्ताच्या आज्ञापालनामुळे नीतिमान असलेले, धार्मिक असलेले, म्हणजे ख्रिस्त या नावावर विश्वास ठेवलेले तरतील. ज्यांनी ज्यांनी प्रभू येशूचं नाव स्वीकारलेलं आहे तो जिवंत प्रभू आहे, तो राजांचा राजा आहे. तो माझ्या पापाकरता आला, माझ्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला आणि उठविला गेला. अविश्वास धरतील, कबूल करतील, ते सर्वजण तरतील. जे कोणी त्या प्रभूचा दावा करतील ते तरतील. प्रेज द लॉर्ड. तरण कशामुळे आहे? आपल्या फुगण्यामुळे नाही, मीपणामुळे नाही, तुमच्याकडे असलेल्या मोठमोठ्या गोष्टीमुळे नाही, तर जे कोणी विश्वास धरतील ते तरतील. आणि विश्वास हाच आहे, ती कबुली आहे की ख्रिस्त माझ्या पापांकरता आला, माझ्याकरता मारला गेला आणि उठविला गेला. होय, जे मुखाने कबूल करतील की येशू हा प्रभू आहे, तो मारला गेला आणि देवाने त्याला उठविले, असं अंतकरणाने विश्वास धरतील. रोमकरास पत्रामध्ये वचन सांगतं, कबुली, विश्वास धरणं म्हणजे काय? ती कबुली आहे. काय कबुली आहे? रोमकरास पत्रामध्ये ते वचन आहे. काय वचन सांगतं? रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असं स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा अंतकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. तारण प्राप्ती कशी होईल? जे कबूल करतील, जे विश्वासात राहतील, जे आशेमध्ये राहतील, जे शेवटपर्यंत त्या आशेमध्ये राहतील, विश्वासामध्ये राहतील, ते तरतील. स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये सांगतो, तारणाचा प्याला हाती घेऊन मी रोज त्याची घोषणा करेल. रोज ही घोषणा आपल्या मुखात असली पाहिजे. रोज त्याला पांघरून घेतलेले आपण असलो पाहिजे, त्या आशेमध्ये असलो पाहिजे, त्या विश्वासामध्ये ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आपण असलो पाहिजे. याकरता आपण तरावं. प्रेज द लॉर्ड. जर त्या दिवशी तरायचं असेल, तारणाचा मुकुट मिळवायचा असेल, तर आपल्या ठाई ही कबुली, हा विश्वास, ही आशा असणं गरजेचं आहे. हबक्कूक 2 अध्याय 4 वचन आपल्याला सांगते की पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. आणि म्हणून पौल या वचनाचा उल्लेख करतो. पौलाचं रोमकरास पत्र 1 अध्याय 17 वचन. कारण तिच्या देवाचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. कशामध्ये? पहा 16 वचन काय सांगते की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण की प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्त्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे. प्रथम यहुदात आणि मग हेल्यानास. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो, देवाची सुवार्ता करण्यास मला लाज वाटत नाही, कारण की प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्त्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे. जेव्हा तुम्ही ती आशा धरता, ती सुवार्ता आपल्या ठाई कबूल करता, स्वीकार ठेवता, त्या विश्वासात राहता, ती तुम्हाला सामर्थ्य अशी आहे. तुमच्या तोंडाची कबुली ती तुम्हाला सामर्थ्य अशी आहे. ते गाजवणं सुवार्ता हे तुम्हाला सामर्थ्य असं आहे. नीतिमान विश्वासाने वाचेल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन या व्यतिरिक्त काही सांगत नाही.
तुम्ही या गोष्टीमुळे वाचाल, अशा गोष्टी करा. तर या गोष्टी घोषणा करतं की ख्रिस्ताचा विश्वास आपल्या जीवनी राखला पाहिजे. देहाला बुकलून दास केलेले आणि ख्रिस्ताला पांघरून घेतलेले पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत चाललेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आशा धरल्याने तरलो. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड. कसे वाचले जाऊ? आशा धरल्याने, विश्वास धरल्याने. देवाचे जे नीतिमान लोक सार्वकालिक जीवनामध्ये जातील, ती कशामुळे जातील? तर विश्वासामुळे. नीतिमान कसे वाचवले जातील? तर त्या विश्वासामुळे वाचवले जातील. होय, तो विश्वास आपल्याला दिलेला आहे. तो विश्वास, ती आशा आपल्याला दिलेली आहे. ख्रिस्ताने खाल्लेल्या फटक्यामध्ये आपणास ती शांती, ते आरोग्य दिलेलं आहे. आपल्याला तो सुटका, बंधमुक्त जीवन आपणास दिलेला आहे. ती आशा आहे, तो विश्वास आहे आणि तो दृढ राखा. त्यामध्ये आपण सुटलेले, मोकळे केलेले, स्वतंत्र केलेले असे आहोत. यशा 53 अध्याय 9 वचन काय म्हणतं पहा. त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. प्रेज द लॉर्ड. पहा, त्याच्या मुखात कसलं कपट नव्हतं. त्याने कुठलाही अपराध केला नव्हता, पण तो आपणासाठी अपराधी झाला की आपण नीतिमान ठरावं, आपल्या ठाईचं पाप पुसलं जावं, आपण त्या पापाच्या बंधनातून मुक्त व्हावं. आपल्यातले ते सर्व गोष्टी ज्या अंधकाराच्या आहेत, सैतानाच्या आहेत, अटॅक करणाऱ्या आहेत, दुष्ट आजारपण असेल, गहन आजारपण असेल, दुष्ट कल्पना असतील, या सर्व दुष्टाच्या कल्पना, अंधकाराच्या गोष्टींची सत्ता तुमच्या जीवनातून, आमच्या जीवनातून जावी म्हणून त्याची कबर पहा कशात गणली होती. पहा, कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. पहा, यातलं 11 वचन काय म्हणतं. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवेल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. होय, आपल्या सर्वांच्या अधर्माचा भार त्याने आपणावर घेतला. याकरता तो ठेचला गेला, मारला गेला, खिळला गेला, काट्यांचा मुकुट घातला, याकरता की आपण नीतिमान ठरावं, आपण वाचावं. याकरता आपल्याला जर नीतिमान ठरायचं आहे, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे, देवाच्या स्वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे, तर ती आशा आहे, तो विश्वास आहे. ख्रिस्त ती आशा आहे, तो विश्वास आहे. आशा धरल्याने तरलो. या जगातल्या सर्व नश्वर होणाऱ्या गोष्टींपासून आपली दृष्टी हटवा आणि जो विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त, त्यावर आपली नजर ठेवा. स्थिर करा. ती आशा दृढ करा, तो विश्वास दृढ करा. आणि हाच आनंद होता त्या ख्रिस्ताला वधस्तंभाच्या पलीकडे, त्या दुःखांच्या पलीकडे, त्या क्लेशाच्या पलीकडे ख्रिस्ताला हा आनंद होता. पहा, त्याने आपले अपराध आपल्यावर घेतले की आपण शुद्ध हो, आपण अपराध मुक्त हो. इब्री लोकांस पत्र 12 अध्याय 2 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र 12 अध्याय 2 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 12 अध्याय 2 वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे
पाहत असावे. त्याचपुढे जो आनंद ठेवला होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तो यासाठी पूर्ण करून बसला कारण की तो आनंद आपल्याला मिळावा. आणि तो आनंद काय होता? आपण नीतिमान ठरवले जाऊ, सर्व अंधकाराची अपराधांचं ओझ आपल्या जीवनातून निघून जावं, ती आशा मिळावी, तो विश्वास मिळावा ख्रिस्तामध्ये. हा तो आनंद होता ख्रिस्ताला, की माझी मेंढर, देवाची लोक जे अपराधाखाली दबलेले आहेत, दुःखांखाली दबलेले आहेत, आजारांखाली दबलेले आहेत, अशांततेमध्ये आहेत, असे सर्वजण सुटावेत, असे सर्वजण त्या बंधनातून सुटावेत. हा तो आनंद ख्रिस्ता समोर होता. आणि त्या आनंदाकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. त्याच्यावर आपली आशा ठेवा, विश्वास ठेवा, की तो जसा पार गेला तसा तो आपल्याला पार नेईल. प्रेज द लॉर्ड. आशा धरल्याने तरलो. जे कोणी ही आशा धरेल, विश्वास धरतील, ते तरतील. ते मरणातून जीवनामध्ये पार केलेले आहेत. आणि आशा काय आहे? तो विश्वास काय आहे? पहा, ती आशा आणि विश्वास काय आहे? ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे का? मिळणार आहे. आपल्याला ख्रिस्त त्याच्या पहा, देवाच्या समागमे राहण्याची संधी ख्रिस्तामध्ये आपणास मिळालेली आहे. तो मार्ग मोकळा झालेला आहे. ही आशा आहे. ही आशा आहे. आशा काय आहे? की ख्रिस्त जसा मरणातून जीवनामध्ये पार गेला, देवाने त्याला उठवलं, तसं ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे पिता आपल्याला उठवेल. ही ती आशा आहे. ती आपल्याला प्राप्त करायची आहे. ती आपल्याला प्राप्त करायची आहे, दृढ ठेवायची आहे. तो जीवनी मुकुट मिळवायचा आहे. याकरता आशा धरा. आणि आशा काय आहे? ती प्राप्त होणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे. पहा, इब्रिलोकांस पत्राचा 11वा अध्याय 1 वचन काय म्हणतं? विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री असा आहे. विश्वास काय आहे? विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. आणि ती खात्री काय आहे? की आपल्याला सार्वकालिक जीवन ख्रिस्तामध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. जसा ख्रिस्त मरणातून उठवला गेला तसे आपणही उठवले जाऊ. ही आशा आहे, हा विश्वास आहे. आणि विश्वास काय सांगतो? विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आहे. ही अपेक्षित गोष्ट आहे की ख्रिस्त आपल्याला पण गाठायचा आहे, तो जीवनी मुकुट आपल्याला मिळवायचा आहे. विश्वास अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आहे. तो आपल्याला भरोसा दिलेला आहे. ख्रिस्त मरणातून उठवलेला आहे, हा भरोसा आहे आणि तो आपल्याला मिळवायचा आहे. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. प्रेज द लॉर्ड. ती खात्री झालेली आहे. मरणातून जीवनात पार गेलेला ख्रिस्त तो आपणासाठी गेला. ती खात्री आहे, तो विश्वास आहे की तो आपल्याला मिळवायचा आहे. आशा धरल्याने तरलो. ती आशा आपल्याला दिलेली आहे. ती आशा आपल्याला दिलेली आहे. कितीही दुःख होत असतील, कितीही त्रास होत असतील, तरी त्या वधस्तंभाकडे पहा, म्हणजे तुम्हाला तो धीर मिळेल. तुमचा धीर सुटणार नाही. पेत्र त्याच्या पहिल्या पत्रात 2ऱ्या अध्यायात काय नमूद केलेले वचन आहेत पहा पेत्राने. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 21 ते 24 वचन काय म्हणतात पहा. याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण
ख्रिस्ताने हे तुम्हासाठी दुःख सोशिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पाप चरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला. तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व अध्यक्ष याचकडे माघारे फिरला आहात. प्रेज द लॉर्ड. या सर्व गोष्टींपासून, जगांच्या गोष्टींपासून, पापांपासून, चुकांपासून, अपराधांपासून आपण मागे फिरलेले जीवाच्या मेंढपाळाकडे, त्या अध्यक्षाकडे वळलेले असे असावं. आणि असे आहोत. ते निर्दोषपण, शुद्धपण, धार्मिकपण ख्रिस्तामध्ये तो कित्ता आपल्या ठाई राखा. तो कित्ता आपल्या ठाई राखा. पेत्र या वचनांद्वारे बोध काय करतो की याकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोसले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरता कित्ता घालून ठेविला आहे. होय, ख्रिस्त हा मेंढपाळ या जगामध्ये आला, तो वधीला गेला, याकरता आपण अपराधांपासून, पापांपासून, त्या अंधकाराच्या सत्तेपासून मुक्त व्हावं. आणि मेंढपाळाने तो कित्ता आपणास घातले आहे की पहा, निंदेबद्दल निंदा नाही, उलट बोलणं नाही, तर न्याय करणारा जो परमेश्वर आहे त्याकडे सुपूर्त केलेले आपले सर्व प्रश्न असे आपण असलो पाहिजे. ख्रिस्ताने तेच केलं. पहा, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपवून दिले. आज सुद्धा आपल्या जीवनी तोच कित्ता असला पाहिजे, कारण की देवाचं वचन सांगतं की आशा धरल्याने तरलो. ती आशा आहे, तो कित्ता आहे. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड. आपण त्या विश्वासामध्ये, त्या आशामध्ये तरलेले आहोत. जे कोणी ती आशा धरतील, विश्वास धरतील, ते त्या दिवशी तारले जातील. एकदा बॅप्तिझम घेतलं किंवा जे अविश्वासू आहेत, विश्वासू आहेत, त्यांना सर्वांना देवाचं वचन हे सांगते की ख्रिस्त आपल्या पापांकरता आला, आपल्या पापांकरता मारला गेला, पूरला गेला, उठविला गेला. ही ती सुवार्ता आहे. ती आपल्या चित्तवृत्ती राखा. आणि जर आपण नुसतं मुखाने बोलत आहोत, कृतीमध्ये नसेल, तर आपण त्या वधस्तंभावरच्या ख्रिस्ताला, जो मरणातून पार गेलेल्या ख्रिस्ताला आपल्या जीवनात नाकारत आहोत. हे वचन स्पष्ट सांगतं की त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पाप चरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. होय, जर आपल्या जीवनातल्या, आपल्या देहातल्या, आपल्या मनात येणाऱ्या वाईट कल्पनांना जर बंद घालायचं असेल, त्या तुमच्या जीवनातून निघून जावे असं वाटत असेल, पहा, तुमच्या जीवनात ते इंटरफेअर करू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर आपण देहाला बुकलून दास करून ठेवलेले आणि ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चाललेले असे असलो पाहिजे. पौल या गोष्टी करायच्या पहिल्या पत्रामध्ये सांगतो. काय सांगतो पौल? पहा, मी देहाला बुकलून दास करून ठेवतो, यासाठी की मी घोषणा केल्यावर अपात्र असे ठरू नये. आपण अपात्र ठरू नये म्हणून ख्रिस्त जो मेंढपाळ ज्या मार्गाने गेला, त्याच मार्गाची चित्तवृत्ती अवलंबणारे आपण मेंढर असलो पाहिजे. याच करिता तुम्हास
पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख शोषले, तुम्ही त्याच्या पावलांस अनुसरावे म्हणून तुम्हा करता कित्ता घालून ठेवला आहे. हा कित्ता आहे, ही ती चित्तवृत्ती आहे. आपण त्याच्या पावलांस अनुसरणारे असलो पाहिजे. आणि जे अनुसरण करत आहेत त्यांना ती आशा आहे, त्यांना तो विश्वास आहे की ते धरलेल्या आशेद्वारे ते तरले जातील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मेंढरा सारखे भटकत होतात, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व अध्यक्ष याचकडे माघारी फिरला आहात. आणि जर तुम्ही माघारी फिरला आहात आणि जे अजून मागेच आहेत, अशांकरता प्रार्थना करा. अशांना सुवार्ता गाजवा. जे अंधकारात आहेत, जे बंधनात आहेत, अशा सर्व जुवाखाली दबलेले आहेत, अपराधामध्ये, गुन्ह्यामध्ये, अडचणीमध्ये, त्या सैतानी डावपेचामध्ये गुंतलेले आहेत, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये तुम्ही मुक्ती द्या. ती सुवार्थ गाजवा. ख्रिस्ताची मुक्ती इतरांच्या जीवनामध्ये गाजवा. आशा धरल्याने तरलो. देवाचं वचन सांगते की आशा धरल्याने तरलो. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड. आपण त्या विश्वासामध्ये तरलेले, वाचवलेले असे आहोत. आणि तो विश्वास आहे आणि ती ही आशा आहे. आपण ती अंगीकारली पाहिजे. आपण ती अनुकरणामध्ये ठेवली पाहिजे. आपण देही गोष्टींकडे नाही, जगाच्या नश्वर गोष्टींकडे नाही, मनाच्या भावकल्पनांकडे नाही, बुद्धींच्या कल्पनांकडे नाही, तर देवाच्या वचनाकडे, पवित्र आत्म्याच्या वाणीकडे, ख्रिस्ताच्या वाणीकडे लक्ष दिलेले आणि त्यात चाललेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ही आशा आहे, हा तो विश्वास आहे की आपल्या जीवनी आपल्याला राखायचा आहे. पहा, रोमकारासपत्र याचा 5वा अध्याय 3 ते 5 वचन काय म्हणतात. रोमकारासपत्र 5वा अध्याय 3 ते 5 वचन काय म्हणतात पहा. रोमकारासपत्र 5वा अध्याय 3 ते 5 वचन काय म्हणतात पहा. हे वचन खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही. असे केवळ नाही तर संकटातही जयस्तव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो. धीराचा परिणाम कसाच लागणे, कसाच लागण्याचा परिणाम आशा, आशा मनोभंग करीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. प्रेज द लॉर्ड. ही ती आशा आहे. आशा काय आहे? फक्त आनंदी असताना आशेत राहणं नाही, तर दुःख होत असताना, निंदा होत असताना, संकट असताना सुद्धा जयोत्सव करणं. ख्रिस्तासारखा त्याच्या तोंडावर थुंकलेले असताना, भाला भोकसला असताना, काट्यांचा मुकुट असताना, माथी काट्यांचा मुकुट असताना, हातीपायी खिळे असताना तो वधस्तंभावर म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना समजत नाही. तुम्ही सुद्धा, आपण सुद्धा आपल्या सर्व संकटात, निंदा, त्रासामध्ये ते मेंढपाळाच्या चित्तवृत्तीमध्ये असलेले असलो पाहिजे. असे केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर आहे. जेव्हा संकट येतात तेव्हा धीर मिळतो. धीराचा परिणाम कसाच लागणे, कसाच लागण्याचा परिणाम आशा आहे. आणि त्यानंतर ती आशा मिळते. आशा कधी मिळते? जेव्हा तुम्ही संकटातून जाता, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहत असता, तेव्हा ती आशा मिळते. आणि ती आशा मनोभंग करीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. म्हणजे ही आशा आपल्या बुद्धी कल्पनांची नाहीये, ही आशा देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे मिळते. आणि ती कधी मिळते? जेव्हा आपण त्या पाऊलास अनुसरण करणारे असतो. ख्रिस्त ज्या मार्गाने चालला, शांतीच्या मार्गाने चालला, सौम्यतेने, प्रीतीने, क्षमाशीलतेने चालला, त्याच वृत्तीमध्ये आपण असलो पाहिजे. त्याच चित्तवृत्तीमध्ये आपण असलो पाहिजे. त्याच्या पाऊलास अनुसरण करणारे, त्याच्या चित्तवृत्तीला अनुसरण करणारे.
आणि त्यांना ती आशा मिळते. ती आशा मनभंग करीत नाही, कारण की देवाच्या पाहित काय लिहिलंय, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. ती आशा मनभंग करणार नाही, याकरता ती आशा धरा, ती आशा मागा पित्याला, विश्वास त्याच्या सामर्थ्याचा आपल्या ठाई राखा, आणि जे कोणी आशा धरतील ते तरले जातील. प्रेज द लॉर्ड. जे कोणी ती आशा धरतील ते तरले जातील. पहा रोमकरास पत्र 8 अध्याय 23 ते 25 वचन काय म्हणतात. रोमकरास पत्राचा 8 अध्याय 23 ते 25 वचन काय म्हणतात पहा. आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत अनंत वेदना भोगीत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतःच्या दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराचे मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणतो. आज आपल्या ठाई जर काही निंदा, त्रास, सुटकेचा श्वास मिळवून कणत आहात तर ती मुक्तीतेची कन्न आहे. आणि आहे का ते चेक करा. का आपण या गृहरूपी मंडपात या नश्वर जगामध्ये स्वायत्ता मिळवलेले किंवा त्यामध्ये स्थिरावलेले असे आहोत. आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत व वेदना भोगीत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणतो. आपण आशा धरल्यामुळे तरलो. आशा तर प्राप्त झाल्याची नसते. जे प्राप्त झाले त्याची आशा कोण करेल. पण जे प्राप्त झाले नाही त्याची आशा जर आपण धरितो तर धीराने त्याची वाट पाहतो. प्रेज द लॉर्ड. पहा वचन काय स्पष्ट सांगतं. आशा हे प्राप्त न झालेल्याची असते. काय आपल्याला जीवनी मुकुट मिळालेला आहे. पहा जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा प्रथम आणि शेवट जे कोणी विश्रांती पावलेले आहेत ते सर्व उठवले जातील. प्रथम फळ ख्रिस्त हा उठवला गेला. आपल्याला अजून ती आशा, ते जीवनी मुकुट मिळवायचा आहे, मिळवलेला नाहीये. आपल्याला तो मिळवायचा आहे. आपला तो विश्वास आहे जसा ख्रिस्त मारला गेला, पोरला गेला, उठवला गेला, त्याच विश्वासाद्वारे ख्रिस्ताद्वारे पिता आपल्यालाही उठवेल. ही ती आशा आहे, हा तो विश्वास आहे. ही ती आशा आहे, हा तो विश्वास आहे. मुक्ततेची वाट पाहत असलेले, कणत असलेले आपण असलो पाहिजे. आणि आपल्या जीवनी ते कन्न पाहिजे. आपल्या जीवनी ते कणन पाहिजे. पृथ्वी सुद्धा कणत आहे की देवाच्या पुत्रतेची प्रगट होण्याची, देवाच्या पुत्रांची प्रगट होण्याची पृथ्वी काय करत आहे, वाट पाहत आहे. कारण की ती सुद्धा शापाखाली आहे. उत्पत्ती 3 अध्याय. त्या शापामध्ये सर्वजण आहेत, पण ते शाप ख्रिस्तामध्ये मिटवलेले आहेत. ती मुक्ती, ती क्षमा, ती शांती, ते आरोग्य, तो जीवनी मुकुट आपल्याला मिळालेला आहे. आणि ती आशा आहे की ख्रिस्त आल्यावर तो आपणास देईल. प्रेज द लॉर्ड. ही ती आशा आहे. आशा प्राप्त झाल्याची नसते. पौल म्हणतो की आशा ही प्राप्त झालेल्याची नसते. आणि प्राप्त झालेल्याची आशा कोण करेल. तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये मिळालेली आहे त्याची आशा तुम्ही कराल काय. नाही. तुम्हाला जे प्राप्त झाले नाही आहे त्याची तुम्हाला आशा असते. त्याच्या बाबतीत तुम्ही प्रार्थना करता, त्याच्या बाबतीत तुम्हाला विश्वास असतो की आम्ही ख्रिस्तामध्ये पित्याकडे ही गोष्ट मागितली तर तो मला देईल. म्हणजे आशा ही प्राप्त झालेल्याची नसते, तर प्राप्त होणाऱ्या गोष्टींची असते. प्रेज द लॉर्ड. पण जे प्राप्त झाले नाही त्याची आशा आपण धरितो तर धीराने त्याची वाट पाहतो. आपल्या काही तो धीर राखा, तो विश्वास राखा, ख्रिस्ताची चित्तवृत्ती राखा. निंदा करणारा बरोबर निंदा करू नका. ख्रिस्त मेंढपाळ ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने चित्तवृत्ती राखणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि तोच मार्ग खरा आहे.
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, ख्रिस्त म्हणतो. माझ्या वाचून आल्याशिवाय पित्याकडे कोणी जात नाही. ज्या परमेश्वराला सर्वजण शोधत आहेत, ज्यांना कोणा ते सार्वकालिक स्वर्गाचे राज्य हवं आहे, स्वर्गामध्ये जायची अशी इच्छा आहे, ती आशा आहे, तर त्याचा मार्ग ख्रिस्त आहे. ते प्राप्त झाले काय? शुद्ध झालेले आहेत, पाप पुसून टाकलेलं आहे. ते क्लेम कर आपल्या जीवनामध्ये वचनाद्वारे. ते आपल्याला मिळवायचं आहे. जसं ख्रिस्ताने देवाच्या आज्ञा पालनात राहून आपल्यासाठी सर्व काही पूर्ण करून देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, ती धाव आपल्यालाही विश्वासात आशेत संपवायची आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती आशा राखा, तो विश्वास राखा, ती कबुली राखा की येशू हा प्रभू आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले. असं अंतःकरणातून विश्वास आणि मुखाने कबुली राखा, ती आशा राखा आणि ते मुक्ततेसाठी कन्न आपल्या जीवनी राखा. आणि जे असे कणतील ते उघडे सापडणार नाहीत. पहा, करिंथकराच्या दुसऱ्या पत्रात, मला वचन आठवलं म्हणून सांगतो, करिंथकराचे दुसरे पत्र याचा 5वा अध्यायात वचन काय सांगतं. करिंथकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय पहा. करिंथकराचे दुसरे पत्राच्या 5व्या अध्यायात काय वचन आहेत. पहिल्या वचनापासून वाचतो. काय सांगते की कारण आम्हास ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले तरी स्वर्गात आम्हाला देवापासून मिळालेले एक गृह आहे, ते हाताने न बांधलेले अनंतकालीन असे आहे. पृथ्वीवरचे गृहरूप मंडप जरी मोडलं तरी आपल्याला अनंतकालीन गृह आहे. जी जागा ख्रिस्त तयार करायला गेला आहे ती जागा आपणाला मिळणार आहे. ती जागा तयार झाली म्हणजे तो पुन्हा येईल आणि जिथे तो आहे तिथे तो आपणास ठेवेल. ते अनंतकालीन गृह मिळणार आहे. ही आशा आहे, हा विश्वास आहे. याकरता गृहरूपी मंडपात इतके स्थिरावू नका की त्या अनंतकालीन गृहाची आपल्याला विसर पडेल. देहामध्ये जास्त वस्ती करणारे बनू नका. देवाच्या आत्म्यामध्ये, देवाच्या वचनामध्ये, त्याच्या वाणीमध्ये आपला जीवितक्रम जगणारे असे बना. ते कन्न आपल्या ठाई राखा. पहा, इथं दुसरं वचन काय म्हणतं, या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. कशासाठी कन्न असलं पाहिजे आपलं कन्न एकमेकांकडून मान मिळवण्याकरता नाही, कुणी निंदा केली म्हणून नाही, जगातील ऐश्वर्य मिळवण्याकरता नाही, तर ते कन्न ते स्वर्गीय गृहरूप वस्त्र मिळवण्यासाठी असलं पाहिजे. ते अनंतकालीन गृह मिळवण्यासाठी असलं पाहिजे. काय आपल्यासाठी ते कन्न आहे? काय मुक्ततेची वाट पाहणारे, आशा धरणारे, ख्रिस्त हा विश्वास धरणारे आपल्या ठाई आहे काय? आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. जे असे कणत आहेत ते त्या वेळेस उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. होय, आपलं जे मर्त्य आहे, जे नश्वर आहे, दैहिक जीवन, ते जीवनाच्या योगे ग्रासलं जावं. ती जीवनी मुकुट मिळावा, ती सार्वकालिक जीवनाचं गृह आणि वस्त्र मिळावं, हे कन्न असावं. आणि ज्यांच्या ठाई हे कन्न आहे, पौल म्हणतो, ते उघडे सापडणार नाही. ही त्या आशा आहे, हा तो विश्वास आहे जो आपण धरू तर तरू. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं की आशा धरल्याने तरलो. रोमकारास पत्र 8वा अध्याय 24-25 वचनात काय सांगितलं की जे आशा धरतील ते तरतील, जे विश्वास धरतील ते तरतील. नीतिमान, पहा माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. विश्वास, ख्रिस्त आणि त्याच्यावर कार्य हे आपल्या जीवनी असले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा,
इब्रिलोकांसपत्र शेवटचं वचन वाचूया. इब्रिलोकांसपत्र 6वा अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांसपत्र 6वा अध्याय यातलं 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांसपत्राचा 6वा अध्याय 18 आणि 19 वचन. यासाठी की ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन निर्विकार गोष्टींनी आपल्याला चांगले उत्तेजन यावे, ते आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा धरून ठेवण्याकरता आश्रयास धावलो. आपल्या पुढे कुठली आशा ठेवलेली आहे? ख्रिस्त. तो कुठं बसलेला आहे? देवाच्या उजव्या साईडला. प्रेज द लॉर्ड. स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा धरून ठेवण्याकरिता आश्रयास धावलो. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे, तो अचल, बळकट व पडद्याच्या आतल्या स्थळी पोहोचवणारा असा आहे. प्रेज द लॉर्ड. तो आशेचा नांगर बळकट, अचल असा आहे. इब्रिलोकांच्या पत्रामध्ये स्पष्ट वचन आहे, तो अचल, बळकट व पडद्याच्या आतल्या स्थळी पोहोचवणारा असा आहे. ती आशा आपल्या जीवाचा काय आहे? नांगर आहे. आणि ती आशा पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताची आशा आपल्या ठाई दिलेली आहे. जसा ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, तसा देव ख्रिस्तामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन देईल. त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, त्या आशेद्वारे तो आशेचा नांगर आपल्याला दिलेला आहे. तो आपल्या जीवाचा नांगर आहे. तो आपल्याला खेचतो विश्वासाने, सामर्थ्याने पडद्याच्या पलीकडे नेण्याकरता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बुद्धी कल्पनाने तुम्हाला जाता येणार नाही. तुमच्या हाताने केलेल्या कृत्याने तुम्हाला ती धार्मिकता मिळवता येणार नाही. तर तो विश्वास, तो आशेचा नांगर तुमच्या जीवनामध्ये राखाल तर तुम्ही पडद्याच्या पलीकडे जाल. जो पडदा ख्रिस्त मेला तेव्हा वरपासून खालपर्यंत फाटला गेला, त्याच्या आत तुम्हाला जायचं असेल, त्या दरवाजातून प्रवेश करायचा असेल, तर तो जीवाचा नांगर आशा आपल्या ठाई राखा. प्रेज द लॉर्ड. आशा धरल्याने तरलो. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड. इंग्लिश बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. आपण आशा धरल्यामुळे तरलो. रोमन्स 8 चॅप्टर 24 वर्च काय म्हणतं पहा. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड, बट होप दॅट इट सीन इज नो होप ऍट ऑल. पहा, आपण त्या आशेमध्ये आहोत का? चेक करा. आपण त्या विश्वासामध्ये आहोत का? चेक करा. अजून आपल्याला ते मिळालं नाही, ते मिळवायचं आहे आणि ते मिळवायचं असं धावा. आणि ते देहाने, बुद्धीने, भावनेने जमणार नाही, तर ते आशेने जमन, पवित्र आत्म्याने जमन. आशा आपल्या जीवाचा नांगर आहे. तो अचल, बळकट आहे, पडद्याच्या आतल्या स्थळी पोहोचवणारा असा आहे. प्रेज द लॉर्ड. पोहोचायचंय का पडद्याच्या आतमध्ये? ख्रिस्त या दरवाजातून आत जायचंय का? तर तो आशेचा नांगर राखा. तो पवित्र आत्म्याचं वचन आपल्या ठाई राखा. आशा धरा, विश्वास धरा आणि ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या ठाई राखा. निंदा करणाऱ्यांबद्दल निंदा करू नका, उलट निंदा करू नका, तर त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन तुम्हाला मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर जगाच्या सर्व गोष्टींपासून आपले सर्व रिलेशन, फांद्या तोडा. दुष्टपणा, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका आणि ती आशा ठेवा आपल्या जीवनात. विश्वास ठेवा ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताची चित्तवृत्ती राखा. म्हणजे आपण त्या आशेच्या जीवनाच्या नांगराद्वारे आपण पडद्याच्या पलीकडे जाऊ. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित कार्यान्वित करो. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया. नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. देव त्या वचनाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करो आणि आजची सहभागिता संपूया. या आपण प्रार्थना करू.
धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समयाकरता ख्रिस्तामध्ये तू आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद. पित्या तुझ्या नामाला धन्यवाद. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद. या वेळेकरता समयाकरता जे उपस्थित आहेत प्रार्थनेमध्ये, एस्तेरंटे असतील, नितीन पास्टर असतील, हिवाळे कुटुंब आहेत, आमचे शेजारचे, त्यांची लहान लेकरं, घरातील लोक आहेत, त्या सर्वांनी या समय तुझ्या हाती देतो. आणि जे ऐकतील इथून पुढे तर सर्वांना या वाचलेल्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. तुझ्या खाल्लेल्या पटक्यामध्ये जे आरोग्य आहे, जी शांती आहे, ते प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये विदित कर. अंधकारांच्या गोष्टीमध्ये असतील, जे बिचाराला खिळले असतील आणि आज जे कणत आहेत, वेदना भोगीत आहेत, शारीरिक आजारामध्ये आहेत, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये तू स्पर्श कर. आणि तुझ्या आत्म्याद्वारे ती स्वतंत्रता, ख्रिस्तामधली आरोग्य, शांती त्यांच्या ठाई विदित कर. होय, जिथे कुठे प्रार्थना चालू असतील त्या प्रार्थना ते अडखळ ख्रिस्तामध्ये घालव, त्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू दे. रात्रीच्या वेळी जे अंधकारात प्रवासात आहेत त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहेत, आरोग्य मागत आहेत, होय, यशा 53 अध्यायामध्ये जी वचन आहेत, 4, 5 वचन, तुझ्या खालील अपराधिक वातावरण आहे, अपराधात अडकलेले आणि ज्यांना शांती नाही, जे दुःखी आहेत, त्यांचं सांत्वन कर. आणि जे अपराधामध्ये अडकलेलं आहे, ख्रिस्ता तुझ्या अपराधात, त्या अपराधापासून ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे ते मोकळे केल्यामध्ये अशा सर्वांचं तू संरक्षण कर. तुझ्या दूतांद्वारे पित्या त्यांचा तू सांभाळ कर. तुझ्या ज्ञानात, प्रीतीमध्ये, अनुशासनात ख्रिस्तामध्ये त्यांना तू राख. तसेच तू प्रार्थना करतो, जे कष्ट करतात त्यांच्या हाताला तू काम दे, फळ दे, त्याचा मोबदला जिथे कुठे अडकलाय तो मोकळा कर. ज्या कंपन्यामध्ये ज्यांची बिलं, पगार, पैसे अडकलेले आहेत, ख्रिस्ता ते मोकळे कर. होय, आज जीवन मन फिरत आहेत, निवारा नाही, काम नाही, त्यांना तू निवारा, काम ख्रिस्तामध्ये तू दे. सर्व प्रार्थना विनंत्या घरातील, शेजारचे, ऑनलाईन पाहत आहेत त्या सर्वांना तुझकडं सुपूर्द करतो. ख्रिस्तामध्ये या क्षणी ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहे, त्याचं तू फळ दिलेलं आहेस. या विश्वासापोटी ख्रिस्तामध्ये प्रार्थना केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणांसरून सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शांतीत राहा, प्रीतीत राहा, प्रार्थनेत राहा, उत्सुक राहा, आशेने हर्षित राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.